जेवण करते आणि मी केलेलं आहे मस्त असं हिरव्या मिरचीतला भोपळा. आणि भोपळा तुम्हालाही आवडत असेल, तुम्हाला आवडतो का नक्की मला कमेंट करून सांगा. आणि इथे मी घेतलेली आहे चपाती. मला ना हा भोपळ्याचा ना हिरव्या मिरचीतला भोपळा असं म्हणजे एवढा मस्त वास येतोय ना, असं बघूनच खूप खावंसं वाटतंय आणि खूप छान लागतो बरं का हा भोपळा. म्हणजे आत्तापर्यंत मला आवडत नव्हता, पण जेव्हा मला आजीने हिरव्या मिरचीतला भोपळा करून दिला किंवा एकदा खा बोलली, तेव्हापासून हा मी भोपळा खाते आणि तेव्हापासून मला हा आवडलेला आहे. मस्त असं लसूण पेस्ट आणि हिरव्या मिरचीचं असं मिक्सरमध्ये वाटून किंवा खलबत्त्यामध्ये वाटून ना असं मस्त करतात ते बघितलं एकदा मी आणि मला छान लागलं. तेव्हापासून मी भोपळा खायला लागले, नाहीतर आधी मी भोपळा कसलाच खात नव्हते. तर चला मी जेवण करते आणि जेवण केल्यानंतर भेटूया. चला तर मग जेवण झालेलं आहे आणि खूप मस्त भाजी झालेली होती. खूप म्हणजे खूपच छान भाजी झालेली आहे. चला मी आता पाणी पिते. आणि मला आता हे घर वगैरे आवरायचं आहे मस्तपैकी. आमच्या मुलींनी भिंती कशा खराब केलेल्या आहेत बघू शकता तुम्ही. त्या कूलर आहे. सगळं घर वगैरे आवरायचं आहे मला. ₹10 received on PhonePe. बजाज का? इकडे आहे बघा. हा बजाजची द्या. ते बी आळत नाही तेल आता. कोणतं? ते खोबऱ्याचं बी पहिल्यासारखे तेलच राहिले नाही तर. नाही पहिल्यासारखे तेलच राहिले नाही. पहिल्यासारखे तेलच राहिले नाही. गावाकडचे तेल अजून कुठले आणलेले ₹10 received on PhonePe. पहिल्यासारखे नाही तेल. पहिल्या तेलचा वास बी येत होता. ठीक आहे झाले सगळे किती. मी आज पण ऑर्डर आलेली होती, पाहू शकता तुम्ही. चेक करून माल येतो असा चेक इकडं म्हणून येतं, कारण त्यांनी चेक करून दिलेलं राहत असेल. आणि डिस्कशन चालू होतं म्हणजे पहिल्यासारखं तेल नाही राहत खोबऱ्याचं. आता पहिल्याचे तेल वास येत होता मस्त असा आणि आळत पण होते. हे आताचे तेल जास्त आळत नाही आहेत आणि वास पण येत नाही आहे जास्त. हे बघा हा कोलम तांदूळ आहे, पाहू शकता तुम्ही किती मस्त कोलम तांदूळ आहे. कोलममध्ये बरेचसे प्रकार आहेत, हा पण कोलमच आहे. हा एक कोलम आहे, हा एक कोलम आहे आणि हा एक कोलम आहे, बघू शकतो तुम्ही. मॅगी आमच्या इथं जास्त जाते मुलांचा एरिया असल्यामुळं. आणि आजच्या ऑर्डरला आलेली आहे ही फीज, ॲपी फीज खूप छान लागते बरं का. तुम्ही पेली असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. म्हणजे फ्रेश वाटतं ही फीज पेल्याच्या नंतर. आणि हे अमूलचं डार्क चॉकलेट. अमूलमध्ये ना ब्रँड झाल्यामुळं हे ना जास्त मार्जिन नाही आहेत. अमूलचं हे मस्ती छास आहे. तुम्हाला आवडतं का नक्की कमेंट करून सांगा. आणि जास्त अमूल ना मार्जिन देत नाही. जितका लोकल ब्रँड असेल ना त्याच्यामध्ये मार्जिन असतं. मार्जिन अमूल नाही देत जास्त प्रमाणामध्ये. हे लोटी चोकोपाय आहे. स्ट्रॉबेरी स्लाइस केक. जितकं फ्रुटीमध्ये वगैरे मार्जिन असतं किंवा मिळतात आम्हाला पैसे, तेवढे ह्याच्यामध्ये मिळत नाहीत. हे 15चं आहे आणि याच्यामध्ये पण किती फक्त 10% डिस्काउंट म्हणजे मार्जिन राहतं आम्हाला. याच्यामध्ये राहतं एक 18%. वरचे 8% जरी लाईट बिल गेलं ना तरी पण म्हणजे 10% आपल्याला राहतं. ह्या हिशोबाने राहावं. पण अमूलचं जास्त प्रमाणात विकलं जातं पण मार्जिन राहत नाही आणि देतही नाही. दही घेतलेलं आहे मी आज. दह्याचा एक बॉक्स आलेला होता
हे बघू शकता तुम्ही दही असं प्रकारे अक्षराचं 10 रुपीजवालं दही आहे. आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.